इचलकरंजी शहरालगतच्या टाकवडे रोड परिसरात उल्हास भोसले आपल्या कुटुंबासह राहतात. भोसले हे गुरुवारी दुपारी कुटुंबासह यड्रावमधील त्यांच्या भावाच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी तिजोरी उचकटून त्यामधील लॉकर फोडला. लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, राणीहार, सोन्याच्या चेन, अंगठ्या, कानातील टॉप्स, वेल, मणी, रिंगा तसंच चांदीचं हातातील कडे, पैंजण आणि रोख रक्कम असा तब्बल 10,14,000चा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी उल्हास भोसले यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तपास सुरू केलाय. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पाहणी केली. यावेळी तपास अधिक जलद गतीनं करण्याचा तसंच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करतायत.